सामान्य विज्ञान इयत्ता 8वी संपूर्ण स्वाध्याय पाठ 12 आम्ल आम्लारी ओळख स्वाध्याय। चला स्वाध्यायाला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, खाली दिलेली द्रावणे आम्ल की आम्लारी ते ओळखा। द्रावण, दर्शकात झालेला बदल, लिटमस, फिनॉल्फथॅलीन, मिथिल ऑरेंज, आम्ल किंवा आम्लारी। हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे। हा तक्ता आपण या पद्धतीने पूर्ण करू शकतो। दोन सूत्रांवरून रासायनिक नावे लिहा। H2SO4 CaOH2 HCl NaOH KOH NH4OH ही सूत्र आहेत। या सूत्रावरून आपण रासायनिक नावं या पद्धतीने लिहायची आहेत। H2SO4 सल्फ्युरिक आम्ल, CaOH2 कॅल्शियम हायड्रॉक्साइड, HCl हायड्रोक्लोरिक आम्ल, NaOH सोडियम हायड्रॉक्साइड KOH पोटॅशियम हायड्रॉक्साइड, NH4OH अमोनियम हायड्रॉक्साइड। 3. सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उद्योगधंद्यात सर्वात जास्त महत्त्व का आहे? उत्तर, कारण याचा वापर अमोनियम सल्फेट आणि सुपर फॉस्फेट ऑफ लाईम यासारख्या खतांच्या निर्मितीत होतो। तसेच याचा उपयोग डाय, औषधे, सुगंधित द्रव्ये आणि कीटकनाशके तयार करण्यासाठी देखील होतो। चार उत्तरे द्या। क्लोराईड क्षार मिळवण्यास कोणते आम्ल वापरले पाहिजे? उत्तर, क्लोराईड क्षार मिळवण्यासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल HCl वापरले पाहिजे। एका खडकाच्या नमुन्यावर लिंबाचा रस पिळताच तो फसफसतो आणि त्यात निर्माण होणाऱ्या वायूने चुन्याची निवळी पांढरी बनते। खडकात कोणत्या प्रकारचे संयुग आहे? उत्तर, खडकात कार्बोनेट CO2 हे संयुग आहे। प्रयोगशाळेतील एका अभिक्रियाकारकाच्या बाटलीवरची चिठ्ठी खराब झाली। त्या बाटलीतील द्रव्य आम्ल आहे की नाही हे तुम्ही कसे शोधून काढाल? उत्तर, बाटलीतील द्रव्यात निळा लिटमस बुडवावा। जर निळा लिटमस तांबडा झाला तर ते द्रव्य आम्ल आहे असे सिद्ध होते। प्रश्न 5, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। आम्ल व आम्लारीतील फरक स्पष्ट करा। आम्ल आम्लारी। 1. आम्लामध्ये निळा लिटमस लाल होतो, आम्लारीमध्ये लाल लिटमस निळा होतो। 2. आम्ले चवीला आंबट असतात, आम्लारी चवीला तुरट कडवट असतात। 3. सामान्यतः अधातू ऑक्साईडपासून आम्ल तयार होते, सामान्यतः धातू ऑक्साईडपासून आम्लारी तयार होते। दर्शकावर मिठाचा परिणाम का होत नाही? उत्तर, दर्शकाचा रंग आम्ल व आम्लारीच्या संपर्कामुळे बदलतो, पण मीठ उदासीन क्षार आहे म्हणून दर्शकावर मिठाचा परिणाम होत नाही। उदासीनीकरणातून कोणते पदार्थ तयार होतात? उत्तर, उदासीनीकरणातून क्षार व पाणी हे पदार्थ तयार होतात। आम्लाचे औद्योगिक उपयोग कोणते? उत्तर, आम्लाचे औद्योगिक उपयोग पुढीलप्रमाणे आहेत। 1.
रासायनिक खतांचे उत्पादन. 2 रंग व स्फोटक द्रव्ये तयार करण्यासाठी. 3 क्षार बनवण्यासाठी. 4 H2SO4 बॅटरीमध्ये वापरतात. 5 HCl पाणी जंतुरहित करण्यासाठी. 6 लाकडाचा रंग पांढरा बनवण्यासाठी आम्लाचा वापर होतो. प्रश्न 6 रिकाम्या जागा भरा. 1 आम्लातील प्रमुख घटक टिंबटिंब आहे. H+ आयन. 2 आम्लारीतील प्रमुख घटक टिंबटिंब आहे. OH- आयन. 3 टार्टारिक हे टिंबटिंब आम्ल आहे. सौम्य. प्रश्न 7 जोड्या लावा. अ गट आणि ब गट. अ गटात आहे चिंच, दही, लिंबू, विनेगर. ब गटामध्ये आहे ॲसेटिक आम्ल, सायट्रिक आम्ल, टार्टारिक आम्ल, लॅक्टिक आम्ल. पहिला आहे चिंच. चिंच याची जोडी आपणाला लावायची आहे ब गटामध्ये. त्याचा पर्याय आहे टार्टारिक आम्ल. दही, लॅक्टिक आम्ल, लिंबू, सायट्रिक आम्ल आणि 4 विनेगर, ॲसेटिक आम्ल. प्रश्न 8 चूक की बरोबर ते लिहा. अ धातूंची ऑक्साइड्स आम्लारीधर्मी असतात. बरोबर. आ मीठ आम्लधर्मी आहे. चूक. ई क्षारांमुळे धातूचे क्षरण होते. चूक. ई क्षार उदासीन असतात. बरोबर. 9 पुढील पदार्थाचे आम्लधर्मी, आम्लारीधर्मी व उदासीन या गटात वर्गीकरण करा. HCl, NaCl, MgO, KCl, CaO, H2SO4, HNO3, H2O, Na2CO3. उत्तर गट आणि पदार्थ. आम्लधर्मी HCl, H2SO4, HNO3, आम्लारीधर्मी CaO, MgO, Na2CO3, उदासीन H2O, NaCl, KCl. या पद्धतीनं आपण यांचे वर्गीकरण करायचे आहे.